नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. पहिल्यांदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण की ज्या गोष्टीची आपण इतक्या दिवसापासून वाट बघत होतो, ऑनलाईन ऍप्लिकेशन. कारण खूप मुलांचे प्लस मायनस गोष्टी, सर ऍप्लिकेशन फॉर्म येतील का, पोस्ट कॅन्सल होणार का, खूप साऱ्या गोष्टी माइंडमध्ये होता. पण एक पॉझिटिव्ह नोडला या महिन्याची सुरुवात झाली, मार्चची सुरुवात झाली आहे, जिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन हे गव्हर्नमेंटने स्टार्ट केले विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी. तर याच पोस्टसाठी एक स्मॉल स्ट्रॅटेजी घेऊन आलोय. कारण होतं काय ना, सुरुवातीपासून मुलांनी भरपूर अभ्यास केला, यात काहीच डाऊट नाही. भरभरून अभ्यास केलाय. अभ्यासाबरोबर त्यांनी खूप सारे क्वेश्चन सुद्धा प्रॅक्टिस केलेत. पण एक माइंडची स्ट्रॅटेजी जी असते ना, की सुरुवातीला भरपूर अभ्यास करणं, एक्झाम जवळ आल्यावर थोडंसं डिमोटिवेट होणं किंवा नर्वस नावाची एक फिलिंग असते ना, ती येते. आणि त्या सिरियसली अभ्यास होत नाही जो सुरुवातीला आपण करतो. पोस्ट आल्यानंतर जी एनर्जी असते ना, ती एनर्जी शेवटपर्यंत टिकत नाही. म्हणून एक स्मॉल स्ट्रॅटेजी प्लस एक स्मॉल कोर्सची अनाउन्समेंट आहे. या कोर्समध्ये काय भेटणार, कसं असणार बघा. हे प्रत्येकाची आपापली मेंटॅलिटी असते. मी एक स्मॉल व्हिडिओतून ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना ही फ्रिक्वेन्सी मॅच होत असेल त्यांच्यासाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ असेल. एकदा व्हिडिओ कंप्लीट बघा. आणि याच्यासाठी जी आपली मार्कची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, एक्झामची स्ट्रॅटेजी, जे आता तुमच्याकडे जे एंडिंगचे दिवस आहेत, 1 तारखेपासून ऍप्लिकेशन स्टार्ट झाले, 20 तारखेपर्यंत ऍप्लिकेशन जाणार. आणि एक्झाम या महिन्यात तर एवढी शक्यता नाहीये, सांगता येत नाही. पण माझ्याकडे 20-25 दिवस कमीत कमी कुठेच नाही गेले, कारण 20 तारखेपर्यंत ऍप्लिकेशन असे पण चालूच आहे. तर याच्यामध्ये जी एक्झामची स्ट्रॅटेजी असली पाहिजे ना, ती एक स्मॉल व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यापूर्वी जे लोक चॅनल नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आहे ना, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ भेटत राहील. तर बघा, या व्हिडिओबद्दल मी जे बोलतोय ना बाळांनो, ती बोलतोय स्ट्रॅटेजी. तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी. भरपूरांनी कोचिंग घेतली, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही केल्यात. तर मी ही जी स्ट्रॅटेजी स्पेशल घेऊन आलो ना, ही स्ट्रॅटेजी म्हणजे टेक्निकलसाठी आहे. कारण हा बाळांनो तुमचा मास्टर पीस आहे एक्झामला, जिथे तुम्हाला 55 मध्ये 110 मार्क भेटतात, है ना. म्हणजे जवळजवळ 2.2 मार्क्सला तुम्हाला एक क्वेश्चन असतो. जर तुम्ही हे टोटल बघितलं ना, मी ही अनालिसिस केली ना, मुलांचा जो स्टडीचा मॅक्झिमम कल असतो ना, तो असतो तुमच्या कोर पार्टवर. कोर म्हणजे काय, जर तुमचा कंप्लीट टेक्निकल सिलेबस बघितला ना, तो काहीतरी असा डिवाइड आहे. एक आहे बाळांनो तुमचं बेसिक, त्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रॉनिक, मी सगळ्या गोष्टी मानतो. नंतर दुसरा तुमचा कोर. कोर कळतो, कोर म्हणजे तुमचा मेजर पार्ट. याच्यामध्ये एसी मशीन, डीसी मशीन, तुमचं मेजरमेंट आलं, राईट आहे. आणि बाकीचे जे तुमचे इम्पॉर्टंट कोरचे टॉपिक आहे ना, ते सगळे याच्यामध्ये कव्हर झाले. ट्रान्सफॉर्मर झाला तुमचा, आहे ना, हे सगळे कोरमध्ये. आणि एक जो पार्ट उरतो ना, त्याला बोलतात मिसलिनियस, है ना. हा मिसलेनियस पार्ट भरपूर मुलांना इग्नोर किंवा हा पार्ट कुठेतरी इग्नोर होतोय. बेसिक मुलांना ऑलरेडी माहीत असतं किंवा ते करत असतात, किंवा काही जण हा पार्ट पण स्किप करून कोरकडे जातात, है ना. मग कोरमध्ये तुमचे सगळे मेजर टॉपिक मी बोलतोय. मी ते लिहत नाही, पण तुम्हाला मी अनाऊन्स करून दाखवतो मी काय कशाबद्दल बोलतोय. मी बोलतोय तुमचा ट्रान्सफॉर्मर, नंतर डीसी मशीन, डीसी जनरेटर, डीसी मोटर, है ना. नंतर 3 फेज आलं, अल्टरनेटर आलं, तुमची सिंक्रोनस मोटर आली, पॉवर सिस्टम आलं, है ना. नंतर तुमचं याच्यामध्ये बाकीचे जे टॉपिक आहे, सर्किट ब्रेकर, रिले सारखे टॉपिक झाले, किंवा मेजरमेंट झालं, हे सगळं तुमचं कोरमध्ये आलं, राईट आहे. आणि नंतर बेसिकमध्ये बेसिक इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, आणि नंतर आहे तुमचा मिसलिनियस. जर तुम्ही काही प्रिव्हियस पेपर अनालाइज केले, किंवा तुम्हाला ही अनालिसिस खूप चांगली, माझ्यापेक्षा चांगली तुम्हाला येते, कारण तुम्ही जास्त पेपर बघत असतात. याच्यामध्ये बाळांनो तुमचे मिसलिनियसचे जर टोटल टॉपिक बघितले ना, तर 7 टॉपिक मिसलिनियसला. किती टॉपिक? 7 टॉपिक्स. थोडी डिटेल अनालिसिस करूनच हा व्हिडिओ घेतोय बघा. पटलं तर, है ना, पचेल तुम्हाला ही गोष्ट, पचेल, तुम्ही ऐकत राहा. 7 टॉपिक मिसलिनियसचे बाळा, त्याच्याविषयी बोलतोय मी. जर एक्झामची अनालिसिस केली ना, तर कोरचे मी कमीत कमी सेक्शनमध्ये बोलतोय. मी जे 55 क्वेश्चन बोलतोय ना, तर कोरचे बाळांनो आपण 20 ते 25 क्वेश्चन मानून घेऊया. मी कमीत कमी बोलतोय, हा आकडा मनावर घेऊ नका, फिलिंग लक्षात घ्या मी काय बोलतोय. जर तुम्ही बोलता कोर इम्पॉर्टंट आहे, कोरचे 20 ते 25 क्वेश्चन, है ना. याच्यापेक्षा क्वेश्चन जास्तही जाऊ शकतात, डाऊट नाही. पण आणि बेसिकचे कुठेतरी आपण बोलू शकतो 10 ते 15 क्वेश्चन्स, आहे ना. परत बोलतोय, आकडा मनावर घेऊ नका, फिलिंग लक्षात घ्या. जर आपण एकदम सिलेबसला रिलेटेड गोष्टी बोललो ना, तर हे 25 आहे ना, 25 आणि ते 5, 30, 40, म्हणजे 40 ते 45 क्वेश्चन इकडून गेले. तुमच्या ह्या दोन्ही याच्यातून जर ॲव्हरेज काढला ना, मी ॲव्हरेज काढला, तर तुमचे 40 ते 45 क्वेश्चन कुठेतरी या दोघांमधून जातात. व्हॉट अबाउट दिस बाळांनो, याच्यामध्ये जर कन्सिडर केलं ना, कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन्स तुमचे मिसलिनियस टॉपिकमधून येतात, जे की अतिशय चिंदी असतात. जर याचा मी कुठेतरी स्कोर काढला, जर बघा
10 ते 15 म्हणजे जवळजवळ तुमचे 20 ते 25 मार्क किंवा याच्यापेक्षा जास्तही म्हणू शकता तुम्ही, आहे ना. 20 ते, कारण एक क्वेश्चन जवळजवळ तुमचा 2.2 मार्क्सला असतो. जर 10 ते 12 क्वेश्चन जरी प्लस मायनस झाले, बघा 7 टॉपिक आहे, प्रत्येक टॉपिक मधून 1 ते 2 क्वेश्चन जरी विचारले, आहे ना, 1 ते 2, काही याच्यातून 1 येतील किंवा काही 2 विचारून घेतील, तरीही तुमचे 10 ते 12 क्वेश्चन कुठेच नाही गेले, जे 20 ते 25 मार्क. आणि एक्झामसाठी हे मार्क किती इम्पॉर्टंट तुम्ही इमॅजिन करून बघा. आणि प्रॉब्लेम काय होतो ना, जनरली हे आपले टॉपिक ना आपण कव्हर इतक्या इमानदारीने करत नाही, जितक्या इमानदारीने आपण बेसिक आणि कोअरचे टॉपिक कव्हर करतो, राईट आहे. मग या 20 ते 25 मार्कासाठी मुले भरपूर साऱ्या नोट्स वाचतात, पण वाचताना कुठेतरी झोप येते, कारण आपली त्याची एवढी सिंक नसतं जेवढं आपलं बेसिक आणि कोअर मध्ये असतं. मग या टॉपिकसाठी एक स्मॉल प्लान घेऊन आलोय, आहे ना. स्मॉल प्लान घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण एक मिसलिनियस स्पेशल, आहे ना, मिसलिनियस स्पेशल बॅच अनाऊन्स करतोय. ही पूर्ण रेकॉर्डिंग असेल, याच्यात लाईव्ह काहीच नसेल. लाईव्ह का नसेल, कारण मुलांनो आता लाईव्ह घेण्यात एवढं हे नाही, कारण तुम्ही तुमचं या दोन्ही सेक्शनला तुमचं जशी स्टडी चालू तशी चालू ठेवा, आहे ना. आणि ह्या मिसलिनियसची रेकॉर्डिंग तुम्हाला हळूहळू बघायची, आहे ना. हळूहळू म्हणजे कसं माहितीये का, मिसलिनियसचे टोटल 7 टॉपिक. 7 म्हणजे कोणकोणत्या टॉपिक बद्दल सर तुम्ही बोलता ते बघा. टॉपिक जर याच्यामध्ये बघितली, मेजर टॉपिक बोलतो मी, ठीक आहे. सगळ्यात पहिले असणार तुमचा सेफ्टी प्रॅक्टिस, आहे ना. 1 ते 2 क्वेश्चन कुठंच नाही गेले. सेफ्टी प्रॅक्टिस हा झाला पहिला तुमचा. सेकंड जर बघितला तुम्ही तर तुमचे हँड टूल्स आहेत, है ना. हँड टूल्स हा तुमचा सेकंड टॉपिक. जर थर्ड टॉपिक बद्दल बोलायला झालं, बघा हे सगळे मी इम्पॉर्टंट बोलतो जिथून क्वेश्चन पडतात, है ना. नंतर तुमचा तिसरा जो असतो तो तुमचा वायर, है ना, वायर्स. नंतर तुमचा जॉईंट्स आणि कोणता रे, आणि सोल्डरिंग. जिथून जिथून एक्झामला क्वेश्चन पडतात ते टॉपिक बद्दल मी बोलतोय. तुमचा 4 नंबरचा टॉपिक पडतो, है ना, अंडरग्राउंड केबल. नंतर 5 नंबरचा टॉपिक ज्याच्याविषयी मी बोलतोय तो असणार तुमचा वायरिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग. इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग नंतर अतिशय इम्पॉर्टंट अर्थिंग, है ना. आणि इल्युमिनेशन हा ऍक्च्युली तुमचा मिसलेनियस मध्ये नाही पडत, पण ठीक आहे आपण कन्सिडर करूया इल्युमिनेशन. दुसरा अप्लायन्सेस नावाचा पण टॉपिक आहे ना, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. तर कुठेतरी या टॉपिक बद्दल मी बोलतोय, जे टॉपिक विश्वास ठेवा खूप सोपे असतात, खूप सोपे. मी सोपे का बोलतोय, कारण जर तुम्ही बेसिक आणि कोर हे एवढे महान महान टॉपिक जर मेहनत करून क्लिअर करतात ना, तर तुमच्यासाठी हे टॉपिक काहीच नाहीये, एकदम चिंदी आहेत. फक्त काय माहितीये का, आपली एक करेक्ट पाथ नसतोय, करेक्ट एक फ्लो नसतो हे टॉपिक करण्यासाठी. म्हणून आपण काय करतो माहितीये का, आपण या टॉपिकची एक स्पेशल रेकॉर्डिंग बॅच घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकची तुम्हाला एक सेपरेट बॅच भेटेल. सर एक कंबाईन बॅच का नाही दिली, कारण तुम्ही करणार नाही, मला माहिती. एक बॅच देऊन दिली ते रेकॉर्डिंग तुमच्याकडे पडत राहील आणि तुम्ही करणार काहीच नाही. मग आपण काय करणार माहिती का, 7 डेज 7 टॉपिक, 7 डेज 7 टॉपिक हा माझा प्लान आहे, राईट. प्रत्येक दिवशी एक एक बॅच आपली लॉन्च होत राहील इव्हिनिंगला, है की नाईटला. तशी सेफ्टी प्रॅक्टिसची बॅच एक अर्ध्या तासामध्ये अनाऊन्स होऊन जाईल. तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आपली इंजिन ऍप्लिकेशनला भेटून जाईल. प्रत्येक दिवशी आपण एक एक टॉपिक कव्हर करणार आहोत. जर तेवढं जरी तुम्ही केलं, है ना, मग 7 दिवस म्हणजे कोणता, आजचा वार कोणता बघा, आज मंडे टू मंडे तुम्हाला जायचं आहे ना. एवढा वेळ तर आपल्याकडे आहे. बघा एक्झामला माझ्याकडे जेवढा वेळ आहे ना, त्याच वेळची प्रॅक्टिकल प्लॅनिंग आपण घेतोय. एकदा आपले हे मिसलिनियस टॉपिक झाले ना, त्याच्यानंतर तुम्ही जर एखाद्या प्रत्येक टॉपिकवर बोलतात तर त्याच्यावर पण आपण एक नवीन बॅच ठेवूया. म्हणजे जसे जसे तुम्हाला डिफिकल्ट टॉपिक जे जातात ना, त्याच्यावर फोकस करूया. बघा जे आतापर्यंत झालं ते झालं. बघा जुन्या गोष्टी बोलून फायदा नाही, प्रत्येकाचे टेक्निकल प्रॉब्लेम असतात, ज्याच्यामुळे व्हिडिओ प्लस मायनस होत राहतात. पण आता जे हातात आहे ना, त्याच्याविषयी मी बोलतोय आणि प्रॅक्टिकल गप्पा मारण्यात विश्वास ठेवतो म्हणून बोलतोय. बघा 7 डेज 7 टॉपिक, तुमचे 7 दिवसात टोटल मिसलिनियस संपतं. विचार करा, मिसलिनियस संपल्यानंतर जरी 20 ते 25 मार्क्स बद्दल मी बोलतोय ना, कुठेतरी तुमचे 10 ते 15 क्वेश्चन्स नाही जरी आले, जरी तुमचे मिनिमम 10 क्वेश्चन जरी एक्झामला आले बाळांनो, किती 10 क्वेश्चन, कमीत कमी 10 क्वेश्चन तर कुठंच नाही गेले, तरी पण तुम्ही 10 गुणिले 2.2 करा बाळांनो, तुमचे 22च्या वरती मार्क्स इथून कुठेतरी कव्हर होतात, आरामात कव्हर होतात, है ना. ऑलमोस्ट, है ना, एवढं मॅथ पक्क नाही आपल्या ना, ऑलमोस्ट 22 मार्क्स विषयी बोलतोय, जे तुमचे पुढच्या 7 दिवसात खूप चांगले होणार आहेत. मग सर या कोर्समध्ये आम्हाला कोर्स कसा बाय करायचा किंवा कोर्स कुठून भेटणार, तर बाळांनो कोर्स हा बाय करण्यासाठी तुम्हाला आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, है ना. आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. एकदा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की तुम्हाला तिथे कोर्सची लिंक भेटून जाईल, है ना. हे तुम्हाला प्ले स्टोअरला भेटून जाईल, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, राईट आहे. नंतर जसं तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तसं तुम्हाला प्रत्येक फोल्डर भेटून जाईल चॅप्टर, ज्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ फ्री असेल,
फ्री. फ्री का दिलाय? कारण बघा, पहिले व्हिडिओ चेक करा, बघा गोष्टी समजतात आहे का, वाटत असेल येस गोष्टी पल्ले पडतात तरच बाय करा, नाही तर प्लीज बाय करू नका. कारण उगच पैसे वाया घालण्यात काहीच म्हणजे व्यर्थ आहे ते. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला व्हिडिओ आवडतात, तुम्हाला व्हिडिओ कळतात, तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होतात, तरच पुढे करा. सर व्हिडिओची प्राइस किती असेल तर बघा, प्रत्येक टॉपिक हा आपण ₹19 ला ठेवलाय, अतिशय कमी प्राइस मध्ये ठेवलाय. कंप्लीट कोर्स याच्याकरता देत नाही कारण तुम्ही करणार नाही, मला माहिती. दररोज स्वतःला प्रॉमिस करा की मी माझा मिसलिनियसचा एक टॉपिक दररोज करणार म्हणजे करणार. किती व्हिडिओ असणार? मॅक्झिमम बाळांनो 3 ते 4 व्हिडिओमध्ये कंप्लीट टॉपिक कव्हर होणार, पूर्ण टॉपिक कव्हर होणार. सर पूर्ण म्हणजे सगळं स्क्रॅच पासून एंड पर्यंत का? याची गरज नाहीये. जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट ना, पहिले ते पचवणं शिका. ठीक आहे. ज्या मुलांनी थोडं बहुत मिसलिनियस वाचले त्यांना याचा फायदा होणार, कारण बघा त्याच्यात तुमची आणखी प्रॅक्टिस होऊन जाणार. राईट आहे. सो डेली आजपासून पुढचे 7 दिवस स्वतःला प्रॉमिस करायचे की मी माझं मिसलिनियस एकदम प्रेमाने संपवणार. हे 7 टॉपिक घेऊन मी माझे 20 ते 22 मार्क एक्झामला आरामात सिक्युअर करणार विदाऊट बेसिक आणि कोरला हात लावता. बघा, याला काहीच हात न लावता तुम्ही एवढे टेक्निकलमध्ये स्कोर करतात, ही खूप मोठी गोष्ट झाली. राईट आहे. तर बानो, हा होता एक स्मॉल व्हिडिओ. याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत बाय करण्यासाठी, त्या सिम्पली काय असणार की सगळ्यात पहिले तुम्हाला आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. ज्याही मुलांनी आपलं टेलिग्राम जॉईन केलं नसेल, मी टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. टेलिग्राम लिंकला जॉईन करा, कारण तिथे मी तुम्हाला कोर्स कसा बाय करायचा ते डिटेलमध्ये सांगून देईल. तुम्हाला त्या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल आणि टेलिग्राम चॅनलला पण भेटेल. राईट आहे. चला मग इथे या व्हिडिओला पूर्णविराम देतो. तुम्हाला आणखी कोणते टॉपिक जर हवे असतील, स्पेसिफिक टॉपिक्स, राईट आहे, जे तुम्हाला वाटतात की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिफिकल्ट आहे, तर प्लीज कमेंट करा. आपण त्याच्यावर सुद्धा एखादा छोटासा कोर्स लॉन्च करून देऊ, जेणेकरून तुम्हाला डिटेल रेकॉर्डिंग भेटून जाईल. पण माझं परत एक रिक्वेस्ट असेल की बेसिक आणि कोर तर तुमचं चांगलं आहेच, नसेल तर आपण त्याचंही करूया. पण सध्या ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत ना, की कोणत्या मिसलिनियस माझे हे 7 टॉपिक करून 20 ते 22, बघा स्कोरकडे फोकस करा. मला किती जास्त मार्क्स कमवता येतील ते जास्त महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा की मी काय करतोय. राईट आहे. आय होप व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल. मित्रमैत्रीणबरोबर नक्की शेअर करा, ज्यांना पण वाटत असेल की मिसलिनियसची खूप गरज आहे. मार्केटला ज्या गोष्टी कुठेतरी कमी अवेलेबल बाळांनो, त्याच्यावर थोडासा फोकस देण्याचा प्रयत्न करतोय. एखादा डेमो व्हिडिओ नक्की बघा. डेमो व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला येऊन कमेंट नक्की करा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, है ना, गोष्टी समजतात आहे का, जेणेकरून बाकींच्याही मुलांचा कॉन्फिडन्स काय होईल, वाढेल. चला इथे व्हिडिओला पूर्णविराम देतो. काही तुमच्या कमेंट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तर चॅटमध्ये नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.